नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 या भागामध्ये धडा 10 माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा हा आज आपण पाठ बघणार आहोत. या पाठामध्ये आपल्याला काय काय शिकायचे आहे तर लक्षात घ्या. पहिल्यांदा आपल्याला ICT म्हणजे काय याची व्याख्या बघायची आहे. त्याच्यानंतर याचा वापर कुठे कुठे करतात, म्हणजे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची साधने कोणकोणती आहेत, त्याच्यामधले घटक कोणकोणते आहेत आपल्याला जाणून घ्यायचे. तर पहिल्यांदा आपण बघूया की माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे काय. लक्षात घ्या, तुम्हाला माहीत आहे की आपण माहिती गोळा करायची असेल किंवा माहितीची देवाणघेवाण करायची असेल किंवा एखाद्या माहितीवर प्रक्रिया करायची असेल तर आपण संप्रेषण करतो. मग त्यासाठी संप्रेषण म्हणजे माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणकोणत्या साधनाचा वापर करतो ते आपण तुम्हाला झालेलं आहे. मग त्यासाठी हे उदाहरणं तुम्हाला दिसत आहे की माहिती संप्रेषण तंत्रज्ञान या संज्ञेमध्ये संप्रेषणाची साधने आणि त्यांचा वापर याचबरोबर त्यांचा वापर करून दिल्या जाणाऱ्या सेवांचाही समावेश होतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे निर्माण होणारा माहितीचा साठा प्रचंड वेगाने वाढत आहे आणि या माहितीच्या विस्फोटामुळे दुर्लक्ष केल्यास आपल्याजवळ असणारे ज्ञान कालबाह्य ठरणार आहे. मग त्यासाठी लक्षात घ्यायचं आहे की माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची साधने कोणकोणती आहेत जी आपण सध्या वापरतो. तर त्यासाठी तुम्हाला चित्र दिसतंय की याच्यामध्ये आपण TV आहे, रेडिओ आहे, मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, अशा विविध साधनांचा आपण एकमेकांना संभाषणाद्वारे आपण माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी करत असतो. आधी तुम्हाला तक्ता दिसत आहे, या तक्त्यामध्ये हा पूर्ण करायचा आहे की आपण आता फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, साधनाचं नाव दिलेलं आहे, वापर कशासाठी केला जातो, कोठे केला जातो, वापराचा होणारा फायदा. पहिल्यांदा आपण जाणून घेऊया संगणक किंवा तर आपण लॅपटॉप म्हणतो. लॅपटॉप आपण बघतो की त्याचा वापर कशासाठी केला जातो. त्याचा वापर म्हणजे लक्षात घ्या की आपली वेळेची बचत होते आणि त्याचा वापर सगळीकडे केला जातो. म्हणजे आपण बघता आता शाळेमध्ये आहे, बँकामध्ये आहे, कुठेही गेला तुम्ही आता बघता की दुकानामध्ये सुद्धा आता संगणकावर बिल दिलं जातं. वापराचा होणारा फायदा म्हणजे त्यामुळे काय होते, वेळेची बचत होते आणि त्यामुळं भरपूर त्याच्यामध्ये माहिती पण साठवून ठेवली जाते. मोबाईल, दुसरं काय, मोबाईल आपण सगळेजण वापरतात. सध्या बघतो आता मोबाईलवरच आपलं शिक्षण चालू आहे आणि त्याचा वापर कशासाठी केला जातो तर एकमेकांना देवाणघेवाण करायची असेल, काय माहिती सांगायची असेल तर त्यासाठी केला जातो. कुठे केला जातो तर सगळीकडे केला जातो. जवळ आता घरामध्ये आहे, ऑफिसमध्ये आहे, सगळीकडे केला जातो. त्याचा फायदा म्हणजे काय तर आपली वेळेची बचत होते आणि इम्पॉर्टंट माहिती दिली जाते. यानंतर जाणून घ्यायचे रेडिओचा वापर आपण कशासाठी केला जातो तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला संगीत ऐकायचं असेल किंवा बातम्या ऐकायच्या असेल तर आपण रेडिओचा वापर करतो. कुठे करतो तर जवळजवळ सगळ्या घरामध्ये रेडिओ असतो आता. आणि त्याचबरोबर याच्यापासून फायदे म्हणजे आपलं काय होतं, मन शांत राहतं आणि आपल्याला काय होतं त्याप्रमाणे त्याचा फायदा चांगला होतो आणि त्याचा वापर पण कसा अगदी सोप्या पद्धतीने होतो. त्याच्यानंतर TV, दूरदर्शन संच आपण त्याला म्हणतो, त्याचा वापर आपण कशासाठी करतो तर आपल्याला विविध प्रकारचे प्रोग्राम्स, आता आपल्याला बातम्या वगैरे सगळं घरात बसून आपण बघू शकतो, बातम्या कळतात, त्याचबरोबर करमणूक होते आणि हा सगळीकडे जवळजवळ TV या सगळ्यांच्या घरी असतो. आणि त्याचे फायदे म्हणजे काय, आपल्याला भरपूर माहिती, म्हणजे घरात बसून सगळं काय असेल ती आपल्याला सगळी माहिती, न्यूज असेल किंवा करमणूकचे काही प्रोग्राम्स असतील, आपला काय होतो वेळ पण आपला चांगला जातो आणि त्या पद्धतीने आपलं ब्रेन पण काय होतं फ्रेश होतं, मन आपलं फ्रेश राहतं. तर अशा पद्धतीने विविध प्रकारची संप्रेषणाची साधने आहेत. याच्या व्यतिरिक्त आपण भरपूर काही साधनाचा वापर करत असतो, हे लक्षात घ्या. आत्तापर्यंत आपण माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची वेगवेगळी साधने बघितली. तर यामध्ये संगणक हे साधन आहे, याची आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे प्रमुख साधन असलेल्या संगणकाचा पहिल्या निर्मितीपासून 5 पिढ्या मानण्यात येतात. तर संगणकाची पहिली पिढी 1946 ते 1959 या कालावधी दरम्यानची मानण्यात येते आणि या काळामध्ये ENIAC हा संगणक तयार झाला. त्यामध्ये वॉल्व्ज वापरले जात होते आणि हे वॉल्व्ज एवढे आकाराने मोठे होते, त्यांना वीजही खूप लागायची आणि त्यामुळे उष्णता निर्माण व्हायची आणि त्यामुळे हा संगणक पुष्कळदा बंद पडत होता. आजचे संगणक हे 5व्या पिढीतले आहेत आणि त्यामुळे आजचे संगणक अतिशय
प्रगत असे संगणक आहे जे आपण सगळेजण आता वापरतो. आणि आजच्या संगणकाला म्हणतो आपण 5th जनरेशन कॉम्प्युटर. हे तुम्हाला चित्र दिसत आहे की कशा पद्धतीने आजचे संगणक आहे, ज्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीचे संगणक आता सध्या वापरतो आहे. आणि पूर्वीचे संगणक होतं, जे पहिला संगणक तयार झाला त्याच्यामध्ये खूप अडचणी येत होत्या. खूप प्रचंड उष्णता निर्माण होत होती. नेक्स्ट आपल्याला जाणून घ्यायचं आहे की संगणकाचं कार्य कसं चालतं. यामध्ये इनपुट युनिट, प्रोसेसिंग युनिट, आउटपुट युनिट असे याच्यामध्ये या पद्धतीने कार्य चालतं. आता इनपुट युनिटमध्ये नेमकं काय असतं हे पण लक्षात घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये कॉम्प्युटरला सर्व प्रकारची माहिती या युनिटवर पुरवली जाते. याच्यामध्ये इनपुट युनिटमध्ये कोणकोणती साधनं असतात, तर यामध्ये कीबोर्ड आहे, याचा वापर केला जातो. त्याचबरोबर माऊसचा वापर केला जातो. अशा प्रकारची इनपुटची साधने आहेत. त्याच्यानंतर प्रोसेसर, ज्याला म्हणतो आपण प्रोसेसिंग युनिट, ज्याला आपण CPU असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये मेमरी युनिट असते, कंट्रोल युनिट असते आणि ALU किंवा त्याला म्हणतो अर्थमॅटिक लॉजिक युनिट असे त्याचे पार्ट्स असतात. आउटपुट युनिटमध्ये काय काय असतं, तर तयार झालेले उत्तर नंतर आउटपुट युनिटकडे पाठवले जाते आणि साधारणतः आउटपुट युनिट म्हणून स्क्रीन तसेच प्रिंटरचा वापर केला जातो. म्हणजे आपल्याला काही प्रिंट आऊट घ्यायचं असेल तर आपण मॉनिटरवर बघू शकतो किंवा आपण त्याचे कागदावर आपण प्रिंट काढू शकतो. तर अशा पद्धतीने संगणकाचं कार्य चालतं. नंतर आपल्याला जाणून घ्यायचं आहे संगणकाचे महत्त्वाचे घटक. यामध्ये मेमरी म्हणजे काय, मेमरी म्हणजे इनपुट युनिटकडून आलेली माहिती व तयार झालेली उत्तर साठवण्याची जागा. कॉम्प्युटरमध्ये 2 प्रकारची मेमरी वापरण्यात येते. म्हणजे कॉम्प्युटर टाईप्स ऑफ मेमरी म्हणजे त्याचे 2 प्रकार आहेत, इंटरनल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी. म्हणजे काय, कॉम्प्युटर स्वतःची आणि बाहेरून पुरवलेली मेमरी असे 2 प्रकार आहेत. कॉम्प्युटर इंटरनल मेमरीचे परत 2 प्रकार होतात. परत लक्षात घ्या, रॅम अँड रॉम. म्हणजे इंटरनल मेमरीचे परत 2 प्रकार आहेत, रॅम अँड रॉम. रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी, त्याचं लॉंग फॉर्म आहे. रॉम म्हणजे काय, रीड ओनली मेमरी. आता रॅम म्हणजे काय, तर ही मेमरी इलेक्ट्रॉनिक पार्टपासून तयार केली जाते आणि कोणताही इलेक्ट्रॉनिक पार्ट त्याला इलेक्ट्रॉनिक सप्लाय असेपर्यंतच काम करू शकतो. आणि रॉम म्हणजे काय, रीड ओनली मेमरी ज्याला म्हणतो आपण. या मेमरीमधील माहिती आपण फक्त वाचू शकतो, मूळ माहितीत आपण कोणताही बदल करू शकत नाही. असे इंटरनल मेमरीचे 2 प्रकार आहेत. आणि एक्सटर्नल मेमरीचे कोणकोणते वापरतो आपण, तर त्याच्यामध्ये आहे फ्लॉपी डिस्क, कॉम्पॅक्ट डिस्क, हार्ड डिस्क असे त्याचे प्रकार आहेत. म्हणजे या प्रकारचे आपण एक्सटर्नल मेमरी आपण त्याच्यामध्ये जसं आता पेन ड्राईव्ह वगैरे आपण वापरतो, त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, माहिती स्टोरेज करू शकतो. अशा पद्धतीने हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, तर कॉम्प्युटरवर त्यावर काम करणारी व्यक्ती या दोघांमध्ये सुसंवाद साधण्याचे काम या प्रोग्राम्सद्वारे केले जाते. यालाच आपण काय म्हणतो, डॉस किंवा त्याला म्हणतो आपण डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतात. ऑपरेटिंग सिस्टीमशिवाय आपण कॉम्प्युटरचा वापर करू शकत नाही. त्यानंतर आहे प्रोग्राम म्हणजे कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांडचा समूह. आणि लास्ट आहे डाटा व इन्फॉर्मेशन. डाटा म्हणजे कच्च्या रूपातील माहिती होय. यानंतर संगणकाचे प्रमुख 2 घटक आहेत, ते म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. तर हार्डवेअर म्हणजे कॉम्प्युटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व भागांचा समावेश आहे. सर्व भाग म्हणजे कुठले, इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल पार्ट्स याच्यामध्ये येतो. तर फॉर एक्झाम्पल सांगायचं असेल तर याच्यामध्ये रॅम, हार्ड डिस्क आहे, CPU आहे, कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, प्रिंटर्स, स्पीकर हे हार्डवेअरमध्ये येतात. आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय, तर सॉफ्टवेअर म्हणजे कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांड्स पुरवली जाणारी म्हणजे इनपुट होणारी माहिती व कॉम्प्युटरकडून मिळणारी आउटपुट होणारी विश्लेषित माहिती होय. याला आपण सॉफ्टवेअर म्हणतो. सॉफ्टवेअरमध्ये प्रकारचे ॲप्स वापरले जातात, ते आपल्याला माहिती आहे. आपण आत्ता मोबाईलमध्ये गुगल असते, त्याचबरोबर इंटरनेट ॲप आहे, त्याचबरोबर गुगल क्रोम आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स असतात. त्याचबरोबर ज्याच्यामध्ये युनिक्स अशा प्रकारचं सॉफ्टवेअर बनवलं जातं. आत्तापर्यंत आपण कॉम्प्युटरमध्ये हार्डवेअर कुठले आणि सॉफ्टवेअर कुठले हे आपण बघितलेलं आहे. आता याच्यामध्ये सॉफ्टवेअर जे आहेत, मायक्रोसॉफ्ट वर्ड असेल, मायक्रोसॉफ्ट एक्सेल असेल, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट असेल, अशा प्रकारचा सॉफ्टवेअरचा यूज कसा करतात आणि त्याचे स्टेप्स कशा असतात, ते कसं ऑपरेट करायचं हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की संगणकामधील मायक्रोसॉफ्ट वर्डच्या सहाय्याने लेख व समीकरणे तयार केले जातात. मग त्याच्या स्टेप्स लक्षात घ्या. याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे
डेस्कटॉप जे असतं त्या डेस्कटॉपमध्ये वरचा जो मायक्रोसॉफ्ट वर्डचा आयकॉन असतो त्याच्यावर क्लिक करायचं पहिल्यांदा. सेकंड स्टेपमध्ये काय करायचं, फाईल टॅबमध्ये असते तर फाईल टॅबमध्ये जाऊन न्यू हे ऑप्शन निवडायचं आणि ब्लँक डॉक्युमेंट हा पर्याय निवडायचा. थर्ड स्टेप, स्क्रीनवरती दिसणाऱ्या कोरं पान जे असतं त्या कोऱ्या पानावरती कीबोर्डच्या सहाय्याने आपण आपल्याला काय पाहिजे तो मजकूर आपण टाईप करू शकतो. आणि आपल्याला त्या मजकुराला काय आपण जर टाईप केला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही भाषा निवडू शकता, त्याचा आकार, तुम्हाला ठळक पाहिजे ठळक इत्यादी. आपण होम टॅबमध्ये पर्यायाचा वापर करून तो मजकूर आपण अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो, आकर्षक बनवू शकतो. फोर्थ स्टेपमध्ये मजकुरामध्ये तुम्हाला इक्वेशन टाकायचं असतं. गणितामध्ये इक्वेशन्स असतात, म्हणजे बरोबर असेल किंवा मल्टिप्लेक्शन चिन्ह असेल, गुणाकाराचं असेल, भागाकाराचं चिन्ह असेल, हे तुम्हाला टाकायचं असेल तर त्यासाठी इन्सर्ट टॅबमधील जाऊन इक्वेशन हा पर्याय निवडायचा. आणि फिफ्थ स्टेप आहे, योग्य ते इक्वेशन निवडून त्यामध्ये गणिती चिन्हाचा वापर करून आपण टाईप करू शकतो. म्हणजे गणिती चिन्ह जे आपल्याला लागतात, फॉर एक्झाम्पल पाय असेल किंवा आपल्याला काय जे अल्फा असेल, बीटा असेल, अशा प्रकारचे गणिती चिन्ह असतात त्याचा वापर आपण याच्यामध्ये इन्सर्ट टॅबमधून करून आपण काय पाहिजे ते आपल्याला गणितामध्ये करू शकतो. तर अशा पद्धतीने संगणकामध्ये या मायक्रोसॉफ्ट वर्डच्या सहाय्याने आपण लेटर किंवा एखादा बायोडाटा आपल्याला टाईप करू शकतो, गणितातले समीकरण आपण तयार करू शकतो. अशा विविध ह्याच्यामध्ये गोष्टीमध्ये आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्डचा काय करू शकतो आपण उपयोग होत असतो. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा वापर कसा करायचा. याचा वापर मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या सहाय्याने आपण प्राप्त संख्यात्मक माहितीचा आलेख काढू शकतो. त्याचबरोबर आपण विद्यार्थ्यांचा रिझल्ट तयार करू शकतो. त्याचबरोबर लक्षात घ्या आणखीन बऱ्याच ठिकाणी जसं स्टुडंटची लिस्ट आपण तयार करू शकतो, त्याची पर्सेंटेज आपण काढून आपण याच्यामध्ये टेबल स्वरूपामध्ये संख्यात्मक माहिती आपण ह्याच्यावर तयार करू शकतो. त्याचा यूज कसा करायचा लक्षात घ्या. फर्स्ट स्टेप आहे ह्याच्यामध्ये डेस्कटॉपवरील मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा आपण आयकॉन असतो त्याच्यावर क्लिक करायचं. सेकंड स्टेपमध्ये फाईल टॅबमधील न्यू हे ऑप्शन निवडून ब्लँक डॉक्युमेंट हा पर्याय निवडायचा. थर्ड ऑप्शनमध्ये स्क्रीनवर दिसणाऱ्या शीटमध्ये ज्या माहितीच्या आधारे आलेख काढायचा आहे ती माहिती आपण टाईप करून घ्यायची आणि माहिती टाईप करून झाल्यानंतर ती सिलेक्ट करायची व इन्सर्ट टॅबमधील आवश्यक ग्राफवर क्लिक करायचं. म्हणजे आपण या पद्धतीने आलेख काढू शकतो किंवा ह्याच्यामध्ये आणखीन वेगळ्या पद्धतीने रिझल्ट तयार करू शकतो. त्याचबरोबर पगारपत्रक आहे, कॅटलॉग आहे, अशी बरीचशी माहिती आपण एक्सेलमध्ये करू शकतो. अशा त्याच्या स्टेप्स आपण लक्षात घेतलं तर तुम्हाला येईल लक्षात. आता मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे सॉफ्टवेअर वापरताना आपल्याला समजा डाटा एंट्री करायचा असेल तर कोणकोणती काळजी घ्यायची, तुम्हाला वेगवेगळ्या स्टेप्स दिसत आहेत ते आपण जाणून घेऊया. शक्यतो डाटा एंटर करताना टेबल स्वरूपात ठेवायचा. वेगवेगळ्या प्रकारच्या डेटासाठी वेगवेगळ्या सेल्स वापरायच्या. डाटा भरताना नीटनेटका व एकाच फ्लोमध्ये असावा. अनावश्यक स्पेस व स्पेशल कॅरेक्टर्स वापरू नयेत. सेकंड, आपण बऱ्याचदा डेटा ड्रॅग आणि फिल करतो. त्यावेळी डाटा ड्रॅग केल्यानंतर येणाऱ्या स्मार्ट टॅगचा वापर करून हवा तसा व हवा तो डाटा फिल करू शकतो. डाटा एंटर केल्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅटिंग करता येतात. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले करून कॅल्क्युलेशन करता येतात. म्हणजे आपल्याला समजा टोटल करायचे असेल त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन वापरून आपण बऱ्याच विद्यार्थ्यांचे आपण समजा 40-50 विद्यार्थी आपण त्याच्यामध्ये स्टुडंट्स ॲड केले असेल, लिस्ट तयार केली असेल, आपल्याला त्याचे टोटल काढायचे असेल तर आपण त्याचं टोटल करून एकदम आपण टोटल त्याच्यामध्ये जर फॉर्म्युला वापरले तर आपण त्याचे टोटल करू शकतो, पर्सेंटेज करू शकतो. फॉर्म्युला वापरायचा असेल तर बरोबर हे चिन्ह अगोदर देणं आवश्यक आहे. म्हणजे तसेच कोणताही फॉर्म्युलाला टाईप करताना त्यामध्ये स्पेस देऊ नये. म्हणजे आपल्याला टोटल पाहिजे असेल, पर्सेंटेज पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा बरोबर चिन्ह द्यायचं आणि त्याच्यामध्ये कुठलाही स्पेस द्यायचा नाही. तर अशा पद्धतीने फॉर्म्युला वापरून आपल्याला स्टुडंटचा रिझल्ट तयार करू शकतो. आणि हे अशी काळजी घेतली तर आपलं एक्सेलमध्ये आपण वेगवेगळी माहिती भरू शकतो. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटच्या साहाय्याने सादरीकरण तयार करणे. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटचा वापर आपण खूप ठिकाणी करतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या स्लाईड्स बनवून आपण विविध प्रकारचे लेक्चर घेता येतात. तर त्यासाठी पॉवर पॉईंट कशा पद्धतीने त्याचे स्टेप्स आहेत ते आपण जाणून घ्यायचं आहे. फर्स्ट स्टेप आहे डेस्कटॉपवरील जे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटचं जे आयकॉन असते त्या आयकॉनवर क्लिक करायचं. सेकंड स्टेप, ज्या घटकावर आधारित प्रेझेंटेशन बनवायचं आहे
त्या घटकाशी संबंधित मजकूर, चित्रे किंवा दोन्ही आपणाकडे असणे आवश्यक आहे. म्हणजे त्यासाठी आपण चित्र असेल किंवा पिक्चर असेल किंवा एखादं आपल्याला काहीतरी टाईप करायचं असेल तर ते आपण त्याच्यावर आपण बनवून स्लाईड तयार करून आपण करू शकतो. थर्ड स्टेपमध्ये आहे फाईल टॅबमधील न्यू हे ऑप्शन निवडून ब्लँक स्लाईड निवडायचे. निवडलेल्या स्लाईडवर आपणास आवश्यक ती माहिती टाईप करायची व चित्रे इन्सर्ट करायची. फिफ्थ स्टेप डिझाईन टॅबच्या सहाय्याने स्लाईडला डिझाईन करू शकतो आपण. त्याला म्हणजे एखादी स्लाईड आपल्याला दाखवायची असेल तर ती पहिल्यांदा कशी ओपनिंग करणार त्यासाठी आपण त्याला वेगवेगळे आपण डिझाईन करू शकतो. त्यामुळे ती स्लाईड आकर्षक होऊ शकते. सिक्स्थ स्टेप ॲनिमेशनच्या टॅबच्या सहाय्याने स्लाईडला ॲनिमेशन देऊ शकतो, स्लाईड शो करू शकतो. विविध प्रकारचे ॲनिमेशन आपण गुगलवरनं नेटवरनं आपण घेऊन आपण त्या पद्धतीने मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंटच्या सहाय्याने आपण स्लाईड बनवून विविध प्रकारचे लेक्चर छान पद्धतीने घेऊ शकतो. आतापर्यंत आपण ICTमध्ये संगणकाचा वापर कशा पद्धतीने होतो जसं वेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर आपण बघितलेले आहेत. तर आत्ता आपण या संगणकाचा वापर आणखीन विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये याचा वापर कसा होईल हे आपण लक्षात घ्यायचं आहे. इथं तुम्हाला बॉक्स दिसत आहे, त्याच्यामध्ये बॉक्समध्ये वेगळ्या प्रकारचे उपयोग दिलेले आहेत. निर्देशन म्हणजे विज्ञानातील काही प्रयोग असतात, त्याचे संकल्पना असतात. सिम्युलेशन आणि ॲनिमेशनचा वापर करून परिणामकारकपणे आणि सहजतेने निर्देशित केले जातात. म्हणजे एखादा आपल्याला विज्ञानामध्ये बरेचसे प्रयोग असतात, जर आपण ॲनिमेशन करून दाखवले तर खूप छान मुलांना समजतात. उदाहरणार्थ सांगायचं असेल, चेतासंस्थाचं कार्य असेल, श्वसन संस्थेचे कार्य असेल, पचन संस्थेचं कार्य असेल तर आपण ते दाखवलं तर मुलांना प्रत्यक्षात समजतं. जसं आता आपण मोबाईलवर व्हिडिओ वगैरे ॲनिमेशन करून दाखवतो तर ते प्रत्यक्ष बघितले की मुलांना लक्षात राहतात. सेकंड, अंदाज वर्तवण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. माहितीचे संकलन करून त्यावर प्रक्रिया करून अंदाज वर्तवला जातो. उदाहरणार्थ हवामानशास्त्र. त्याच्यानंतर शास्त्रीय माहिती गोळा करणे. वेगळ्या प्रकारच्या आता आपल्याला माहिती आहे की आता नेटवरनं वगैरे माहिती आपण जर आपल्या पुस्तकामध्ये बरंचसं सांगितलं जातं की नेटवरनं माहिती मिळवा, नेटवरनं फोटोज मिळवा. तर आपल्या सायन्सविषयी माहिती गोळा करायची असेल, एखाद्या सायंटिस्टची माहिती असेल किंवा विज्ञानाविषयी आपल्याला काहीतरी जाणून घ्यायचं असेल तर आपण नेटवरनं गुगलवरनं आपण सर्च करून ती माहिती मिळवू शकतो. इंटरनेट आहे, त्याच्यामध्ये ईमेलचा वापर करतो. न्यूज ग्रुप आहे, ब्लॉग्स आहे, चॅट आहे, चॅटरूम्स आहे, विकिपीडिया आहे, व्हिडिओ कॉन्फरन्स आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण सायंटिफिक माहिती आपण याद्वारे करू शकतो, हे लक्षात घ्यायचं आहे. आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे की संगणक क्षेत्रामध्ये आपण करिअर करू शकतो. यामध्ये सुद्धा भरपूर पद्धतीने संधी आहेत, ते लक्षात घ्यायचं आहे. तर आपण बघा त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स असतात. जसं सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, हार्डवेअर क्षेत्र आहे, प्रशिक्षण आहे, मार्केटिंग आहे. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जर कोर्स केले तर आपण बघतो की सगळीकडे संगणकाचा वापर होतो. तर त्यासाठी आपण त्याचे जर वेगवेगळ्या प्रकारचे लँग्वेज शिकून घेतलं, बेसिक जर शिकून घेतलं तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी त्याचे जॉब अवेलेबल आहेत, ते लक्षात घ्यायचं आहे. फर्स्ट आपण जाणून घ्यायचं आहे सॉफ्टवेअर क्षेत्र. आता हे महत्त्वाचं क्षेत्र आहे. सॉफ्टवेअर तयार करण्याचं आव्हान स्वीकारून अनेक कंपन्या या क्षेत्रामध्ये उतरलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की सॉफ्टवेअर जर आपण बनवलं तर त्याचा भरपूर स्कोप आहे आणि त्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये जर सॉफ्टवेअर आपण एखादं तयार केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला पॅकेज मिळू शकतो. ॲप्लिकेशन प्रोग्राम डेव्हलपमेंट आहे, सॉफ्टवेअर पॅकेज डेव्हलपमेंट आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि युटिलिटी डेव्हलपमेंट आहे, स्पेशल पर्पज सायंटिफिक ॲप्लिकेशन आहे. अशी विविध प्रकारचे सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये करिअर होऊ शकतं. त्याच्यानंतर हार्डवेअर क्षेत्र. आत्ता आपल्याला देशातही संगणक तयार करणाऱ्या कंपन्या बऱ्याच आहेत. त्या स्वतःचे बनवलेले संगणक विकतात, तर काही बाहेरून आणून विकतात, दुरुस्त करतात. मोठ्या कंपन्यातून अनेक संगणक सतत कार्यक्षम राहावेत, बंद पडू नयेत यासाठी देखभाल करण्याचे कंत्राटी काम घेतात. त्यात भरपूर नोकऱ्या उपलब्ध आहेत. आपल्याला माहिती आहे की कॉम्प्युटरचे जे हार्डवेअर पार्ट असतात, माऊस असेल, त्याच्यानंतर प्रिंटर असेल, तर अशा प्रकारचे पार्ट्स किंवा आतले जे पार्ट्स असतात ते सारखे बंद पडू शकतात. त्यामुळे कॉम्प्युटरमध्ये बरेचसे प्रॉब्लेम होऊ शकतात. तर त्यासाठी अशा प्रकारचं हार्डवेअरमध्ये जर आपण हे केलं, संधी उपलब्ध झाली, त्याच्यामध्ये हार्डवेअर डिझायनिंग आहे, हार्डवेअर प्रोडक्शन आहे, हार्डवेअर जुळणी असेल, हार्डवेअर मेंटेनन्स, सर्व्हिसिंग व दुरुस्ती, अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. थर्ड, प्रशिक्षण. वेगवेगळ्या कामासाठी नव्यानं शिकवणारे ट्रेनिंग फील्ड फारच मोठे आहे. स्वतः समरस होऊन
शिकवणारे आणि संगणक विषयात कार्यक्षम असणारे प्रशिक्षक महत्त्वाचे आहे. तर आपण बघतो की ट्रेनिंग्ज वगैरे असतात, वेगळ्या प्रकारचे कोर्सेस असतात. जर कोर्स केला, ट्रेनिंग केलं तर आपल्याला लेक्चरर म्हणून मिळू शकतो किंवा आपण त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे जॉब्स पण अवेलेबल आहेत. मार्केटिंग, संगणकाला पूरक सामग्री, ॲक्सेसरीज असतात. तर त्याच्यामध्ये तयार करणाऱ्या करणाऱ्या खूप संस्था आहेत. त्यांना विक्री कुशल असणारे लोक पाहिजे असतात. त्यांना संगणकाची कार्यपद्धती, अनुभव याबरोबरच मार्केटिंगमधील कौशल्य असले पाहिजे. त्यासाठी वेगळ्या प्रकारचं मार्केटिंग जर आपण करू शकलो तर त्याच्यामध्ये सुद्धा जॉब अवेलेबल आहेत. आत्ता आपल्याला CDAC या संस्थेविषयी जाणून घ्यायचं आहे. या संस्थेचं कार्य काय हे लक्षात घ्यायचं आहे. CDACचा लॉंग फॉर्म आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग आणि ही पुण्यातली सुप्रसिद्ध संगणक संशोधन संस्था आहे. संगणक क्षेत्रामध्ये संशोधनाचे कार्य करणारी भारतातील अग्रगण्य संस्था आहे. CDACच्या सहाय्याने भारताने भारतीय बनावटीचा पहिला सुपर कॉम्प्युटर बनवला आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भाटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन या संगणक, ज्याला आपण परम संगणक निर्मितीसाठी लाभले. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. हा संगणक प्रति सेकंद 1 अब्ज गणिते करू शकतो. अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधन, वैद्यकीय, हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अशा अनेक क्षेत्रासाठी हा संगणक उपयोगी पडतो. भाषा लिहिण्यासाठी इस्की कोडच्या निर्मितीत देखील CDACचा हातभार आहे. अशा पद्धतीने CDACचा वापर बऱ्याच ठिकाणी केला जातो आणि त्याचं खूप मोठं कार्य आहे हे लक्षात घ्यायचं आहे.